पद्धतीनं आपलं भूमिका जी आहे ती व्हिजन जे आपण संकल्प आहे त्याबरोबर आपण मॅच करतोय. त्याचप्रमाणे बरेचसे विषय शेतकऱ्यांच्या विषयानंतर आपण जर विषय घेतला तर आता बाकी शेतीमध्ये उद्योगामध्ये जर आपण विचार केला तर आता डावोसमध्ये झालेली असेल किंवा त्यापूर्वी मागच्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट असेल, पण यावर्षी 30 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट हे डावोसमध्ये झाली. बऱ्याचशा लोकांना हे पडतं की 23 कोटी झाली, मागच्या तर काय. तर आज अर्थसंकल्पाच्या त्यामध्ये त्यांनी जवळपास सगळ्या वर्षी कोणत्या वर्षी किती प्रकारे ती इन्व्हेस्टमेंट जमिनीवर आली याची सुद्धा आकडेवारी दिलेली आहे. आणि या मागच्या 25-26ची जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट ही आपल्या याच्यामध्ये पोहोचून त्यावर पुढची प्रक्रिया चालू आहे. म्हणून 30 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी होते आहे. आणि यामध्ये जर आपण 2025चा डिसेंबरमध्ये उद्योग धोरण आपण नवीन उद्योग धोरण जाहीर केलं आणि त्यामुळे मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे, कारण मी सातत्यानं उद्योगाच्या मागे लागलेला एक कार्यकर्ता आहे. कारण पश्चिम विदर्भामध्ये उद्योग निर्मिती कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर कमी प्रमाणात, खूप कमी प्रमाणात आहे. मराठवाड्यात आता नांदेड असेल, जालना असेल, संभाजीनगर असेल, मोठ्या प्रमाणात उद्योग येतात. नांदेडमध्ये आता 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली. खानदेशमध्ये नंदुरबार, जळगाव खानदेश, पुन्हा धुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात 5,000, 7,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट नवीन प्रकल्प आलेले आहेत. आणि बाकी नाशिक मेट्रो सिटी तर आपण मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणतात. आपलं नागपूर ते आणि बांबूचं जे आहे ते बजेटमध्ये सुतवाच केलेला आहे. पण तो शेवटी कसं असतं की ते कुठं न्यायचे हा शेवटी लोकप्रतिनिधी किंवा मुख्यमंत्र्यावर असते. आमचं त्यांच्याशी झालेलं तर विदर्भाचं त्यांचं पूर्ण ध्यान आहे. विदर्भामध्ये 2 ठिकाणी बांबूचे प्रोजेक्ट, एक पूर्व विदर्भात आणि एक पश्चिम विदर्भात, असे 2 प्रोजेक्ट करण्यात त्यांनी सुतवाच केले. मुझे लगता है कि मैं बजट के इस पे स्काई वॉक का हमने चुनाव के टाइम पे भी कहा था और आज भी मैं कहूँ कि मेरा पूरा ध्यान है 1 साल के अंदर स्काई वॉक 100% चालू होगा. जो चिखलदरा का है वो मुझे इशू पता है, लेकिन आज के से बजट पे होने की वजह से मैं बजट प्लीज पे बात कर रहा हूँ. लेकिन फिर भी आपने पूछा तो मैं बता रहा हूँ कि 1 साल के अंदर चालू करने का उसका प्रयास है. चिखलदरा का स्काई वॉक, चिखलदरा का डेवलपमेंट जो अच्छी तरह से उसका भी एक प्लान जो है पर्यटन का उसका भी करना चालू है मॅच करतोय. त्याचप्रमाणे बरेचसे विषय शेतकऱ्यांच्या विषयानंतर आपण जर विषय घेतला तर आता बाकी शेतीमध्ये उद्योगामध्ये जर आपण विचार केला तर आता डावोसमध्ये झालेली असेल किंवा त्यापूर्वी मागच्या वर्षीची इन्व्हेस्टमेंट असेल, तर यावर्षी 30 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट हे डावोसमध्ये झाली. बऱ्याचशा लोकांना हे पडतं की 23 कोटी झाली, मागच्याचं काय. तर आज अर्थसंकल्पाच्या त्यामध्ये त्यांनी जवळपास सगळ्या वर्षी कोणत्या वर्षी किती प्रकारे ती इन्व्हेस्टमेंट जमिनीवर आली याची सुद्धा आकडेवारी दिलेली आहे. आणि या मागच्या 25-26ची जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट ही आपल्या याच्यामध्ये पोहोचून त्यावर पुढची प्रक्रिया चालू आहे. म्हणून 30 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी होते आहे. आणि यामध्ये जर आपण 2025चा डिसेंबरमध्ये उद्योग धोरण आपण नवीन उद्योग आहे की या उद्योग धोरणाचा फायदा घेऊन पश्चिम विदर्भात आपण निश्चितपणे मग हे जे मागे राहिलेले जिल्हे आहेत यामध्ये विविध प्रकारचे उद्योग समोरच्या काळामध्ये निश्चितपणे येतील, मला असा आत्मविश्वास आहे. कारण देवेंद्रजी त्याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे. आणि मग उद्योगामध्ये आपण पुढे जातोय, शेतीमध्ये जातोय आणि त्याचप्रमाणे विविध सेक्टर जे असतील, सिंचनाचे असतील. आता सिंचनामध्ये याही याच्यामध्ये बजेटमध्ये जर आपण पाहिलं तर वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे त्याची आता सगळ्यांना आता टेंडर प्रोसेस त्याच्यावरची तरतूद जी आहे ती या बजेटमध्ये केली आहे, जेणेकरून त्याची टेंडर प्रोसेस होईल. आणि जवळपास 90,000 कोटीचा प्रकल्प जो आहे तो आपल्या या 5 जिल्हे
आणि वर्धा जिल्हा आणि नागपूर अशा 7 जिल्ह्यांमध्ये 90,000 कोटीचा नदीजोड प्रकल्प होतो आहे. आणि त्यातलेही पूर्ण प्रकारे सुजलाम सुफलाम हा भाग व्हावा यासाठी अर्थसंकल्पात ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पायाभूत सुविधामध्ये, कारण शेवटी कोणताही उद्योग किंवा जर तुमची प्रगती असेल करायची असेल तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत असणे आवश्यक आहे. आणि म्हणून समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज विदर्भ आपला डायरेक्ट पोर्ट सोबत, म्हणजे जर एक्सपोर्ट करायचं आहे तर सगळे पोर्ट जो आहे मुंबईमध्ये त्याच्यासोबत जोडणारा समृद्धी महामार्ग आहे. आणि समृद्धी महामार्गापासून वाढवण बंदर जे आहे, जे मोठं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं पोर्ट होत आहे, त्याला सुद्धा त्याची मंजुरी दिली. तोही रस्ता आपण कनेक्ट समृद्धी महामार्गाला वाढवण बंदर करतोय, जेणेकरून आपला अमरावती अकोल्यातला जो माल आहे तो लवकरात लवकर एक्सपोर्ट करण्यासाठी पोर्टवर जाऊ शकेल. त्याचं एक्सटेन्शन आता गडचिरोलीपर्यंत आपण घेतलेलं आहे, अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाला सिंदखेड पासून तर शेगावपर्यंत याचं एक्सटेन्शन आपण घेतोय, जेणेकरून तिकडे मागाभाग आणि आध्यात्मिक आणि शक्तीपीठ असाही तो एक मार्ग आपण तयार करतोय. विविध प्रकारचे शक्तीपीठ, कोल्हापूर असेल, हा सुद्धा एक शक्तीपीठ मार्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात पुढे जातोय. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये रेल्वेचं जाळं असेल, विविध प्रकारचे रेल्वेचे जाळं मी सांगणार नाही त्याचे, पण तू एकच उदाहरण देईल की बघा एक सलग 2047चं विजन जर ठेवलं. शेवटचा घ्या. अमरावतीमध्ये शेणगाव हे गाडगे महाराजांची कर्म उभी आहे. आपलं वंडाळी साहेबांचा मतदारसंघात बाहेर आहे. हे सगळं असताना 125 कोटी हनुमानगडीला दिले गेले. अपेक्षित ठेवण्यात असं आहे की गाडगे महाराज विकास आराखडा याच्याकरता जो जुना काही जो आराखडा झाला होता त्याचे दुरुस्ती आणि थोडंसं एक्सपान्शन आहे. त्यासाठी 10.99 कोटी रुपये ची तरतूद जरी झाली नाही आहे या बजेटमध्ये, तरी साहेबांनी आश्वासन दिलं की मी सप्लिमेंटरी तुम्हाला बजेटमध्ये तरतूद करून देतो. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा ज्याला तुम्हाला सर्वांना माहित आहे, त्यात 45 कोटी रुपयाचं हे फक्त दुरुस्तीचं काम आहे. कारण जे काही झालं तुम्हाला माहित आहे, त्या बिल्डिंग मध्ये जे म्हणजे इलेक्ट्रिफिकेशन पासून सगळं काढून नेलेलं आहे. तिथे कोणाचा वॉच होता काय होतं तर या फालतू भानगडीत मध्ये पडायचं नाही, बोलायचं नाही त्या विषयावर. आणि नवीन जे काम प्रस्तावित आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे 102 कोटी रुपयाचं, म्हणजे जिथे समाधी आहे तो परिसर, आणि आराखडा झाला होता समाधी स्थळ विकसित करणे आणि पर्यटन वाढवणे. महाराजांनी ज्या वस्तू तिथं निर्माण करून ठेवल्या त्यांना दुरुस्त करून घेणे, यासाठी हे काहीच झालं नाही, दुसरंच काहीतरी झालं. म्हणून त्यासाठी जो मंदिर परिसराचा समोरचा जो भाग आहे त्या मंदिरापासून तो समाधीपर्यंतचा, यामध्ये आपण 102 कोटी रुपयाचं मागणी केलेली आहे. सप्लिमेंटरी तरतूद होईल. बघा ठीक आहे, हनुमानगडी महत्वाची आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही महत्वाचे आहे. तुम्ही काळजी करू नका. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच कॉलेजमध्ये मी शिकलेला आहे. 5 वर्ष 5.5 वर्ष मी मोजरीलाच काढलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या डेव्हलपमेंटसाठी 1 रुपये कमी पडणे हा मला विश्वास आहे. आणि तुम्हाला एक माहित नसतं, बजेटमध्ये मला योग्य वाटत नाही. तरतूद माहिती आहे, तरतूद माहित असते, आम्ही तरतूद काढून ठेवत असतो. आता तुम्हाला एकच फक्त सांगतो, यातलं जातो अंजनगावचं संत रुक्माल महाराज त्याची 80 कोटी रुपये तरतूद झाली. म्हणजे ते कदाचित तुम्हाला माहित नसेल अंजनगावचं. पर्यटन स्थळ किंवा शासकीय धार्मिक स्थळ किंवा शासकीय काही आहे का? लोकांच्या 125 कोटीची घोषणा झाल्याबरोबर तिथे 600 रुपयाचे जे भाव होते ते 1200 रुपयाचे झाले. हा बदल झालेला आहे. याची सखोल चौकशी करू. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त. सक्षम आणि 2047चा विकसित भारत डोळ्यासमोर ठेवून हा बजेट यावेळेस देवेंद्रजी मांडला. आणि त्या माध्यमातून निश्चितपणे चांगली क्रांती आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या होतील. आणि त्यामध्ये केंद्रबिंदू हा गरीब माणूस ठेवलेला आहे, शेतकरी ठेवलेला आहे. कारण शेवटी हे ध्येय, उद्योग किती वाढले, उद्योगपती किती श्रीमंत झाले किंवा एक वर्ग श्रीमंत झाला तर विकसित भारत म्हणता येणार नाही.
आणि म्हणून शेवटच्या माणसापर्यंत विकसित भारताची संकल्पना जी राबवणे, त्या माणसाला सक्षम करते, जेणेकरून भारत विकसित होत असताना प्रत्येक माणूस हा विकसित झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प, पहिला अर्थसंकल्प त्या दृष्टीने मांडला. आणि दरवर्षी ते विकसित भारताला, विकसित महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवूनच 1 वर्षाचं मूल्यमापन ऑडिट करून ते कम्प्लीट झालं की नाही आणि पुढचं आपली दिशा काय असेल या पद्धतीचं व्हिजन जे आहे ते देवेंद्रजी ठेवलेलं आहे. आणि म्हणून हा अर्थसंकल्प हा निश्चितपणे युवकांचा, तरुणांचा, महिला असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील, सर्व प्रकारच्या क्षेत्राला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प देवेंद्रजी मांडलेला आहे. आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या सेक्टरला, सामाजिक असेल, सगळ्या आदिवासी असतील, दलित असतील, यांच्याही योजना ह्या कशा प्रकारे केल्या पाहिजे. बऱ्याच योजना आपण बदलतो आहे की त्या योजनांचा इम्पॅक्ट शेवटी त्या सामाजिक स्तरावर त्यांचा आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होण्यासाठी होतो की नाही याचं विश्लेषण करून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन करण्यासाठी त्या प्रकारच्या अर्थसंकल्पाने सुरुवात केल्या, त्या प्रकारचा तरतूद केलेली आहे. आणि या माध्यमातून सगळ्या वर्गांना या विकसित भारताबरोबर, विकसित महाराष्ट्राबरोबर जोडणारा अर्थसंकल्प आहे. जिल्ह्यातील पर्यटन मध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट किंवा मेगा पार्क असे विविध माध्यमातून टेक्स्टाईलच्या ज्यामध्ये त्याचंही ऑडिट निश्चितपणे तुमच्या सूचनेनुसार काही महिन्यामध्ये मी स्वतःच जरा उद्योग खात्याकडे बसून, कारण माझी क्युरियोसिटी असते की अमरावतीमध्ये एवढे कामं झाले जे आपण म्हणतोय ते खरोखर कुठपर्यंत पोहोचले. आणि मी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याची दखल घेऊन त्याचं अमरावतीचं सुद्धा पुढे भविष्यामध्ये तुमच्यासाठी केलं जाईल. शिक्षणाच्या मुद्द्यावर ओव्हरऑल मागच्या वेळेस किती तरतूद होती, बजेट होतं, आणि आता त्यातले किती खर्च झाले आणि आता किती बजेट नाही, असं या बजेटवर हे बघा, हे जे असतं ना, हे प्रश्न जे आहेत ते विधानसभेमध्ये आहेत की याच्यात किती तरतूद. मग मी पूर्ण एक ओव्हरऑल एक प्रेस नोटचा अर्थ सांगतो मी तुम्हाला की ही प्रेस नोट महाराष्ट्राचं ओव्हरऑल बजेट आणि आपण कशा प्रकारे मांडतो याची असते. परंतु आता शिक्षण असेल, मग क्रीडा असेल, मग जलसंधारण असेल, मग सिंचन असेल, यातले बजेट प्रोव्हिजन त्या किती खर्च झाल्या आणि किती नाही झाल्या, मला वाटतं की हे आणि तुम्हाला एक सांगतो ना, पुन्हा आपली क्युरियोसिटी म्हणून तुम्हाला निश्चितपणे क्युरियोसिटी आहे. तुम्ही वेबसाईटवर गेले ना 25-26च्या की शिक्षण खात्यामध्ये 25-26 बजेट किती झालं, किती खर्च झाला, 31 मार्च अजून जास्त माहिती आहे का की तुमच्या बजेटमधला 30% ते 35% बजेट हा शेवटच्या 1 मार्च महिन्यामध्ये खर्च होतो. त्यामुळे जो रिपोर्ट येतो तो मार्च नंतरच एप्रिलमध्ये की बजेटचं प्रोव्हिजन किती होते आणि किती खर्च झाला एप्रिलमध्ये. माझा प्रश्न आहे, डेव्हलपमेंट आहे, त्याचे जर पूर्ण विश्लेषण केलं आम्हाला कळतं. उद्योगाचा विषय घेतला, आता आमच्या जिल्ह्यातल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस सीएम असताना आधी रंगावरतीला नियोजन झाले, त्याचं तिथल्या ऑडिट काय रोजगार, कोणत्या स्तरावरचे रोजगार इथं प्राप्त होत आहे त्याचं कुठलंही ऑडिट आता कामगार आता तुम्ही जे आम्हाला आकडे सांगतात त्याचा आम्ही कसं काय सांगतो मी तुम्हाला. एक बघा, आता पर्यटनचा विचार म्हणून आता मी काय मी फक्त लार्ज स्केलमध्ये महाराष्ट्राचं बजेट मांडला, त्यामुळे त्या भागातील एवढं प्रेझेंट करणे आवश्यक, म्हणजे ठीक आहे, पण तुम्ही विचारलं तरी थोडाफार प्रयत्न मी करणार. जास्त जर तयार केलं तर तो विषय महाराष्ट्राचा बजेट जाऊन अमरावती जिल्ह्यावर येऊन जाईल. परंतु तरी आपण अमरावतीला अंबादेवी विकास आराखडा, आपण तुम्हाला माहिती आहे, तो काही सांगायचं काम नाही. चिखलदरा पर्यटन, त्यामध्ये 100 कोटीची तरतूद केली आहे बजेटमध्ये, तिथं आपण पर्यटन केंद्र करतो. हनुमानगडीला 125 कोटी, आपल्याला माहीतच आहे, हनुमानगडीला 125 कोटी आपण प्रोव्हिजन केलेली आहे. बेलारा विमानतळाला नाईट लँडिंग हे तर बजेटमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्या जिल्ह्याचे फोकस केलेले आहेत. सिद्धपूर मराठी विद्यापीठ हे तर आहेच ना, पुन्हा आपलं हनुमान व्यास प्रसारक मंडळ त्याचाही विषय आहेच. क्रीडा विद्यापीठ आपण हनुमान याच्यामध्ये घेतो आहे. PM मित्र जे नांदगाव पेठचं MIDC जो तुम्ही विचारला, कॉफी उद्योग, महिलांना, बरेचसे विषय आहेत. पण ते कसं आहे की मी महाराष्ट्राचं बजेट मांडण्यासाठी आलो. ठीक आहे, तुम्ही अमरावतीचं, तुम्हाला प्रत्येकाला, मला जळगाव जामोदचं असते, माझा मतदारसंघ पहिले, माझ्या मतदारसंघ काय करायचं, तसं अमरावतीचं विजन आहे. परंतु ह्या जर 5-6 गोष्टी पाहिल्या तर अमरावतीवर मोठा फोकस पर्यटन आणि विविध याच्या माध्यमातून आपण केलेला आहे. ऑडिट जे आहे, एक बघा की तुम्ही जर अर्थसंकल्पाचं देवेंद्रजीचं बजेट जर तुम्ही वाचलं किंवा लाईव्ह बघितलं असेल कदाचित,
तर त्यांनी प्रत्येक उद्योगाच्या जे इन्व्हेस्टमेंट आणि उद्योगाचं ऑडिट आणि त्याचे रिपोर्ट सगळे त्या बजेटमध्ये मांडले, डिटेलमध्ये नाही परंतु चांगले मांडले. आणि जर तू असेल तर तू चालते आहे 1000 लोकसंख्येच्या वर जी लोकसंख्येची गावं आहेत त्यांना सिमेंट कॉन्क्रिटीकरण जोडण्याची योजना जी आहे तर त्यासाठी सुद्धा बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. जवळपास 30,000 किलोमीटर रस्त्याच्या मध्ये जोडण्याचा या येणाऱ्या 2-3 वर्षांमध्ये आपण प्रयत्न करतोय किंवा करणार, ज्या माध्यमातून वर्षानुवर्ष आपल्याला ते खेळामध्ये रस्ता गेला 2 वर्षात खराब होतो, 1 वर्षात थोडंफार पैसा, म्हणून डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे रस्ते प्रत्येक खेड्यामध्ये 1000 लोकवस्तीच्या वर हे सगळे खेडे आपण जोडतोय. आणि म्हणून या प्रकारे शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, प्रक्रिया करणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजार मिळवून देणे, म्हणून 10-15 प्रकारचे आपण जे आहेत मका असेल या पद्धतीचे पिकं जे आहेत ते व्हेरीफाईड केलेले आहेत आणि त्या 10-12 पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळेल त्यासाठी चेन जी आहे मूल्य साखळीची ती सुद्धा याच्यामध्ये तयार करून त्यालाही मोठ्या प्रमाणात बजेटमध्ये प्रोव्हिजन करून ती मूल्य साखळीची वाढवणे आणि एक्सपोर्ट पर्यंत आपला शेतकरी पोहोचला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळी साखळी निर्माण करण्याचं सुद्धा या बजेटमध्ये आहे. असे विशेष विविध प्रकारच्या उपाययोजना या बजेटमध्ये केलेल्या आहेत. आणि माझा फोकस असतो अमरावती विभागावर की अमरावती विभागामध्ये आणि सध्या अमरावती विभाग उद्योग वाढवणे. अमरावतीमध्ये आपण मेगा पार्क होत आहे त्यामुळे अजूनही तिथे उद्योग कसे येतील. बांबूच्या याच्यामध्ये 50,000 कोटींची जी आहे ती तरतूद 50,000 कोटीचा प्लॅन बांबूच्या उत्पादनासाठी बांबू याच्यासाठी आपण बघा त्याचा विशेष फोकस हा विदर्भामध्ये आहे. आणि मग आपला प्रयत्न राहणार आहे की धार्मिक चिखलदरा त्या भागामध्ये एक बांबूचं क्लस्टर व्हावं ज्या माध्यमातून बांबूचा एक मोठा प्रकल्प तिथं असला तर शेतकऱ्यांसाठी आणि या भागासाठी एक महत्वाचा प्रकल्प तो होईल. अशामध्ये एक पुन्हा अजून प्रकल्पाचा आम्ही सुचवतो PPP मध्ये. आणि जळगाव जामोदचा जिथून सातपुडा चालू होतो ज्या अंबाबाराव अभयारण्य तिथून तर मेळघाट पर्यंत एक कॅरिडोर 120 किलोमीटरचा कॅरिडोर, तो एक पूर्ण सफारी कॅरिडोर हा तयार करण्याचा सुद्धा. कारण अशा विविध प्रकारच्या योजना आमच्या सगळ्या आमदारांनी सगळ्याच्या संकल्पनेतून जसा जसा केले जातात त्याप्रमाणे निधी हा बजेटमध्ये आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न आपला असतो. आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनी म्हटले आमदार तर पहिले सर्वप्रथम महानगरपालिकेचे निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. राहिलो होतो आपण म्हणत आज नुकताच आता मार्चमध्ये माननीय मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आणि महाराष्ट्राला भविष्यातील नवी दिशा आणि ज्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार गतिमानतेनं आणि विकासात्मक काम करते आहे आणि जे एक दृष्टी ठेवून व्हिजन ठेवून 2047 मध्ये 100 वर्ष जेव्हा देशाला पूर्ण होतील त्यावेळेस आपला देश हा विकसित असेल आणि कशा प्रकारचं रोल मॉडेल जे आहे जगामध्ये असेल यावर स्टेप बाय स्टेप असं व्हिजन जे आहे ते केंद्र सरकार त्याच व्हिजनला प्रतिसाद देत महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2030, 2035 आणि 2047 अशा प्रकारचं व्हिजन ठेवून 30 लाख लोकांच्याकडून त्यांचे विचार किंवा या 47 पर्यंत देश आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्र पुढे न्यावा कोणत्या क्षेत्रात काय करावं असं 30 लाख लोकांनी त्यावर आपलं मत आणि अभिप्राय हे महाराष्ट्र शासनाकडे दिलेत. आणि त्यामधून व्हिजन 2030, व्हिजन 2035 आणि व्हिजन 2047 हे महाराष्ट्राने निर्माण केलेलं आहे. त्या पद्धतीनं आणि त्याला जोड म्हणून जर व्हिजन पूर्ण करायचं असेल तर अर्थसंकल्पामध्ये सुशासन आणि पारदर्शकता हे 2 बिंदू घेऊन भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं सुशासन आणि पारदर्शकता ठेवून हे व्हिजन पूर्ण करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय दूरगामी प्रभाव निर्माण करतील असे निर्णय हे महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहेत. काही लोकांनी टीकाही केली की अर्थसंकल्प 1 वर्षासाठी असतो.
पण संकल्प जर म्हटला तर 1 वर्ष तरी असायला नको. आपण जेव्हा 2047 पर्यंतचा विचार करतो, त्यामुळे मग आपल्याला या वर्षी आपल्याला त्या 2047 साठी कुठपर्यंत जायचं आहे हे ठरवता येतं. आणि मग गतिमानता ही त्या महाराष्ट्रामध्ये किंवा विकासामध्ये आपल्याला गतिमानता वाढवता येते. आणि म्हणून 2030 पर्यंत या महाराष्ट्राची इकॉनॉमी 1 ट्रिलियन पर्यंत नेण्याची त्यामध्ये संकल्प केलेला आहे. आज आपण जवळपास 60 ते 65 बिलियनवर आपण आता आहे. आपली अर्थव्यवस्था ती 35 ते 40 बिलियन पुन्हा या 3-4 वर्षामध्ये वाढून 2030 मध्ये आपलं लक्ष हे 1 ट्रिलियनचं आहे. आणि 2047चं लक्ष जे आहे, जो संकल्प आहे महाराष्ट्राचा, तो 3 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची करायची आहे. आणि आपण तसे पाहिलं तर ज्या मागच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने देवेंद्रजी काम करतायत, तर आज आपण जगाचा जर विचार केला तर 34व्या क्रमांकावर जगामध्ये आपली इकॉनॉमी आहे. महाराष्ट्र देशात तर आहेच. आणि म्हणून त्या पद्धतीनं निर्णय घेणारी प्रत्येक सेक्टरला, प्रत्येक विभागाला आणि समाजातील प्रत्येक वर्गाला आपल्याला पुढे नेण्याचा संकल्प करावा लागणार आहे. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात मोठा निर्णय की जो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आला. कारण शेवटी आपली बरीचशी इकॉनॉमी ही कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान आपला अर्थव्यवस्था असल्यामुळे आज जगामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला देश जो आहे तो चांगल्या प्रकारे काम करते आहे. आणि म्हणून जो शब्द इलेक्शनच्या वेळेस दिला होता तो पूर्ण या अर्थसंकल्पात केला गेला. आणि 2 लाख पर्यंत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत आहेत तर सर्वांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी शासनाने जाहीर केली आणि त्याचं काम वेगाने चालू आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा होते आहे. आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान हे देण्याचा निर्णय झाला. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या चक्रव्यूहातून काही प्रमाणात दिलासा. हे तर म्हणता येणार नाही कर्जमाफी 2 लाखापर्यंत गेला तर सगळे शेतकरी निघतील, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल. आणि त्याचबरोबर दूरगामी शेतकऱ्यांसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सुद्धा अर्थात आपण जर पाहिलं असेल, महाविस्तार ॲप आता निघालेला आहे. त्या महाविस्तार ॲपमध्ये देवेंद्रजींनी कीड पासून तर बीज पासून तर उत्पादनापर्यंत ज्या काही समस्या येतात आणि कशा प्रकारे त्याची निगा राखो याचं संपूर्ण त्याच्यामध्ये AI ॲप्लिकेशन तयार केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आज 45 लक्ष शेतकरी त्याच्यावर त्यांनी ते ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्या माध्यमातून मार्गदर्शन प्राप्त करून घेत आहेत. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण जर दुसरं पाहाल तर शेतकऱ्यांना मोफत वीज मागच्या वर्षी आपण 24,000 कोटी रुपये 2025-26 मध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेच्या पोटी आपण 24,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मोफत विजेचे दिले. म्हणजे 24,000 कोटी खर्च आला असता तो आपण शेतकऱ्यांना मोफत मध्ये दिलेला आहे. आणि याही अर्थसंकल्पाने 20,000 कोटी रुपयांची तरतूद ही मोफत विजेसाठी शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा मोठा दिलासा या मोफत विजेच्या माध्यमातून आपण देतो आहे. आणि भविष्यातला वेध म्हणून किंवा भविष्यातलं व्हिजन जे आहे किंवा संकल्प म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 16,000 मेगावॅटचे सौर ऊर्जेचे शेतकऱ्यांसाठी प्रकल्प की जे 33 kV सेंटरचे जे जिथून शेतकऱ्यांना वीज मिळते ते 33 kVचे सेंटर आपण सगळे सोलर फीडरवर आपण नेतो आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्यातले आता चालू झालेले आहेत. काही या महिन्यात या वर्षाच्या शेवटपर्यंत जवळपास 80% हे शेतकऱ्यांना सोलरचे जे 33 kVचे सेंटर हे सोलरचे आपण तिथं निर्माण करतो आहे. आणि त्यामधून 16,000 मेगावॅट सोलर एनर्जी आपण निर्माण करून ती आपल्या ग्रीडवर टाकून शेतकऱ्यांना रेग्युलर आपण MSEBचीच वीज देणार आहे. परंतु वीज निर्मिती त्या सेंटरवर आपण करतोय. आणि म्हणून त्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत विजेचा जो संकल्प केलेला तो सुद्धा चालू राहणार. आज ऊर्जेच्या बाबतीमध्ये मी खूप डिटेल सांगणार नाही कारण तुम्ही सगळे सन्माननीय पत्रकार आहेत, तुम्ही सगळ्या गोष्टी जाणतात की मेगावॅट गिगावॅट पर्यंत आपण सोलर एनर्जी आता निर्माण करतो. आणि त्या पद्धतीनं आपली महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे. देशामध्ये
महाराष्ट्रात सोलर एनर्जी निर्माण करण्यामध्ये 1 नंबरवर आहे. कितीतरी डिफरन्स एक आणि एक वर्षी आपण कुठे गेलं पाहिजे याचा टप्पा जो आहे तो देवेंद्रजीच्या डोक्यामध्ये असतो आणि त्याप्रमाणे ते पुढे जात असतात. आज जळगाव जामोद सारख्या एकदम आयसोलेटेड मतदारसंघात 4150 कोटीची रेल्वे मंजूर झाली आणि त्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. ती रेल्वे दिल्ली ते कलकत्ता या रूटला जोडणार आहे. एक तर आपली आहेच जी मुंबई ते हावडा आहे, दुसरी दिल्ली ते कलकत्ता आहे. त्यातला मधला जो गॅप होता की जो इकडून हैदराबाद वरून येतो मार्ग अकोल्यापर्यंत, अकोल्यावरून जातो तो खंडवा मार्गे जात होता, तो म्हणजे खंडवाला जायचा. पण ती ब्रॉडगेज केल्यामुळे, माझ्या मतदारसंघातून गेल्यामुळे आज जळगाव जामोद मतदारसंघ हा देशाच्या नकाशावर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेशन जे आहे जामोदचं ते आज होत आहे. त्याचं कारण 3 रूट देशातले, 3 रूट म्हणजे तुम्ही हैदराबादला जा, तुम्ही दिल्ली जा, तुम्ही कलकत्ता जा, तुम्ही मुंबई जा, सगळे रूटचं कनेक्टिव्हिटी त्या जामोद स्टेशन होणार आहे. सगळ्या लाईन तिथं जॉईन होणार आहे आणि हे व्हिजन ठेवून चालणार आहे सरकार आहे. त्यामुळे तोही एक असे छोटे एक उदाहरण म्हणून सांगितलं की रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर आपण कसं जोडतोय, भविष्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अजून कसं जोडता येईल. खामगाव जालना झाल्यानंतर मग खामगावपासून जामोद जोडलं तर 4थी सुद्धा लाईन, म्हणजे ज्या देशातल्या 4ही मोठ्या लाईन ज्या आहेत त्या एका स्टेशनवर जाऊ शकतात, अशी संकल्पना घेऊन हा महाराष्ट्रात जातो आहे. आणि म्हणून पायाभूत सुविधा सुद्धा एक चांगल्या प्रकारे मजबूत करण्यात या अर्थसंकल्पामध्ये देवेंद्रजींनी त्या पद्धतीनं मार्गक्रमण करतायत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर बाकी मुंबईचं तुम्ही काही सांगणार नाही, तर मुंबईची काही पत्र तुम्हाला इंटरेस्ट असणार नाही त्याच्यामध्ये की मुंबईचे काही विषय सांगावे. पण ते सगळं करत असताना ग्रामीण भागाचा सुद्धा तेवढाच विचार या अर्थसंकल्पामध्ये. शेवटी ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था जर व्यवस्थित झाली नाही, ती अर्थव्यवस्था गतिमान झाला नाही, तर तुम्ही इच्छित ध्येयापर्यंत 2047 पोहोचू शकत नाही. म्हणून ग्रामीण भागही तेवढा डेव्हलप झाला पाहिजे. आणि ग्रामीण भागातली सगळ्यात मोठी समस्या असेल तर पानंद रस्ते. कारण जर माल वाहतुकीसाठी जर रस्ते चांगले नसले तर बराचसा माल तो शेतामध्ये पडतो, सरतो, खराब होतो वगैरे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि फास्ट मुव्हिंग होत नाही, त्यामुळे व्हॅल्यू ॲडेड करता येत नाही. आणि म्हणून पानंद रस्त्यांची योजना जी आहे ती लॉन्च झालेली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात सगळे आमदार त्याचे अध्यक्ष आहेत.